आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। बातमी नागपुरात येतेय। नागपूर शहरासह विदर्भामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाला आता सुरुवात झाली आहे। चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। त्याचबरोबर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। उर्वरित संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला। पुढील 3 दिवस विदर्भात पाऊस असणार आहे। विशेषतः पूर्व विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट देण्यात आलाय, असा हवामान खात्याने हा अलर्ट दिलाय। नागपूरसह विदर्भामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे नागरिकांसह शेतकरी समाधान व्यक्त करतायत। रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे नागपुरात तसंच विदर्भात जोरदार पाऊस बरसतोय। सखल भागांमध्ये पाणी देखील साचलंय। त्याचा परिणाम वाहतुकीवर होताना पाहायला मिळतोय। याच पाण्यातनं वाट काढत वाहन चालक प्रवास करतायत। मात्र सध्या तरी गेल्या अनेक दिवसापासून नागपुरात पावसानं पाठ फिरवली होती। नागपूरच काय, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, इथं पावसानं पाठ फिरवल्याचं चित्र होतं। मात्र आता जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरी सुखावल्याचं पाहायला मिळतंय। जोरदार पाऊस बरसतोय नागपूरमध्ये आणि त्याचा परिणाम सखल भागांमध्ये पाणी साचून पाहायला मिळतोय। याचाच परिणाम वाहतुकीवरही झालाय। मात्र सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे। मुसळधार पाऊस बरसताना पाहायला मिळतोय। ऑरेंज अलर्ट तसंच रेड अलर्ट जारी करण्यात आले। पूर्व विदर्भातही मुसळधार पाऊस बरसतोय। पुढील 3 दिवस विदर्भात पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे पुढचे 3 दिवस हे मुसळधार पावसाचे असणार आहेत। संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। नागपूर तसंच वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। आणि अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर सध्या संपर्कात आहेत आणि ही आत्ताची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। प्रवीण, सध्या काय परिस्थिती आहे नागपुरात? धो पाऊस बरसतोय। सध्या मी ज्या परिसरात आहे तो सोमलवार निकालस परिसर आहे। सोमलवार निकालस परिसर आहे हा। आणि नागपूरच्या लंडन स्ट्रीट परिसरात सोमलवार निकालस जी शाळा आहे त्या शाळेतले विद्यार्थी अडकून पडलेले आहे। 2 तास पाऊस झाला आहे नागपूरमध्ये आणि अचानक हा जो पाऊस झाला हा मुसळधार एकाच वेळेस ढगफुटीसारखा पाऊस झाला। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचलेलं आहे। आता सोमलवार निकालस शाळाच्या समोर रस्त्याचं काम चालू आहे। त्यामुळे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे इथं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये साचलं। त्यामुळे विद्यार्थी जे घरी जात आहेत त्यांना इथं अडचण निर्माण झाली आहे। आणि फायर ब्रिगेडच्या गाड्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथं आलेल्या आहेत आणि 2 गाड्या इथं दिसत आहेत। आणि हा जो रस्ता पाहतोय आपण शाळेसमोरचा, हा रस्ता जो आहे हा आता इथे काम चालू असल्यामुळे इथे विद्यार्थी अडकलेले आहे। फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या दिसत आहेत आणि रेस्क्यू जे आहे ते सध्या सुरू आहे। आणि एकंदरीतच इथं विद्यार्थ्यांना आता घरी घेऊन जाण्यासाठी पालक जे आहे ते आलेले आहे। आणि ऑरेंज अलर्ट होता नागपूरमध्ये आणि ऑरेंज अलर्ट असताना इथं सुरक्षा जी काळजी घ्यायची असते ती प्रशासनानं घेतली का या संदर्भातही आता प्रश्न उपस्थित केला जात आहे। पण मुसळधार पाऊस जो आहे तो अवघ्या काही वेळात झाला। त्यामुळे प्रशासन जे आहे ते इथं तारांबळ उडाली। रेस्क्यू आपण पाहतोय इथं रेस्क्यू जे आहे निकालस शाळेमध्ये सोमवार निकालस ते सध्या सुरू आहे आणि मुलांना हळूहळू बाहेर काढलं जात आहे। हे दृश्य आपल्या स्क्रीनसमोर की इथे विद्यार्थ्यांना एक एक करून बाहेर काढलं जात आहे। आणि आता हे दृश्य आपण बघू शकता। पाईप बघा, पाण्याचा फ्लो बघा किती आहे। हा पाईप वाहून जातो आहे आणि आता हा पाईप वाहून जातो आहे म्हणजे पाणी किती फोर्स असेल। यासोबतच रेस्क्यू मी तुम्हाला दाखवतो। रेस्क्यू सुरू आहे सोमलवार निकालसमध्ये आणि अगदी सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। आणि आता या शाळेतनं मुलं बाहेर पडतात, मात्र ती स्कूल व्हॅन देखील इथे अडकलेली पाहायला मिळते। पालक मोठ्या प्रमाणात इथं पाहायला मिळत आहेत। नेमकं आता काय चित्र आहे त्या परिसरातलं? आणि अचानक हा जो पाऊस झाला हा मुसळधार एकाच वेळेस ढगफुटीसारखा पाऊस झाला। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचलेलं आहे।
तर आपण ही दृश्य पाहतोय. प्रवीण आपल्याला या संदर्भातले लाईव्ह अपडेट्स देत आहेत आणि दोरखंडाच्या सहाय्यानं शाळेतील मुलांना एक एक करून घरी पाठवण्यात येत आहे. त्यांचं रेस्क्यू राबवलं जात आहे आणि पालकांना आतमध्ये सोडून त्यांच्या पाल्यासोबत घरी पाठवण्यात येत आहे. पाण्याचा प्रवाह जोरदार आहे या रस्त्यावरती आपण पाहू शकतो आणि त्यामुळे एक एक विद्यार्थी बाहेर सोडून त्यांना पुढे आणण्यात येत आहे. आपण हे दृश्य पाहतोय. या शाळेमध्ये प्रचंड पाणी साचलेलं आहे. रस्त्यावरती बाहेर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय आणि या रस्त्याचं काम सध्या सुरू आहे. प्रवीण, इथे एक एक करून मुलांना बाहेर आणलं जात आहे. आणखी किती मुलं अडकली आहेत, काही आकडा समोर आलाय? या शाळेमध्ये जवळपास 3000च्या जवळपास कॅपॅसिटी होती. जवळपास सकाळची शाळा सुटली आणि आता जवळपास 100वरती विद्यार्थी जे आहे ते इथे अडकून पडले आहे आणि इथे पॅरेंट्स जे आहे ते हळू येत आहेत. कोणी घाबरू नका, शाळेत पाणी शिरलेलं नाही आहे. हे जे रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळे हा रस्त्यावरती पाणी आहे, त्यामुळे कोणी अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगतायत. पण पालक इथे येत आहेत घ्यायला आणि ते आपल्या पाल्यांना घेऊन जात आहेत. नक्कीच प्रवीण, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. IMD अधिकाऱ्यांनी या संदर्भात काय माहिती दिली आहे, काय सूचना इशारा दिलाय पाहूयात. तो अभी जो एक सिस्टम्स बने हैं डीप डिप्रेशंस के तौर पे, जो अभी ऑलमोस्ट लैंड की तरफ आ चुका है, जो छत्तीसगढ़ और एडजॉइनिंग जो गैंगेटिक वेस्ट बंगाल एरिया में, और उसके प्रभाव से हम देखेंगे कि अगले आने वाले जो 72 आवर्स हैं विदर्भ के लिए काफ़ी क्रूशियल्स रहेंगे। और ऐसा अनुमान है कि अगले 72 घंटे के अंदर खासतौर पर जो पूर्वी जिले हैं उसको एक अच्छी बारिश मिलेगी, और बारिश की जो इंटेंसिटी जो होगी, तीव्रता होगी, वो मध्यम से भारी और किसी किसी स्थान पे अति भारी बारिश, जिसको हम लोग एक्सट्रीमली हैवी या फिर वेरी हैवी रेनफॉल्स मिलने की प्रबल संभावना बन रही है। तो कुल मिलाकर अगले 72 आवर्स में जो हम बात करेंगे, पूर्वी विदर्भ के जो जिले हैं, जो गोंदिया, गढ़चिरौली, चंद्रपुर, भंडारा, नागपुर और वर्धा को भी ऐसा उम्मीद है कि एक अच्छी बारिश मिलेगी, जिसकी इंटेंसिटी जो होगी वो वेरी हैवी टू एक्सट्रीमली हैवी तक हो सकती है, और जो रेनफॉल्स मिलेंगे 130-40 mm या उससे भी ज़्यादा मिलने की संभावना बन रही है।